सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईस. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत असेल ना? पहिल्या गोष्ट तर गुड मॉर्निंग. आणि आज आपण चाललो आहे राईडला मित्रांसोबत. आणि मित्र तर अजून उठलेले नाही आहेत, पण मी उठलो आणि मी चाललो. आणि अजून माझे फक्त 2 मित्र उठलेत, बाकीचे सगळे झोपलेत. काय माहिती किती येतील किती नाही, तर आपल्याला माहित नाही आपण कुठे जाणार आहोत. तर बघूया, डिसाईड ऑन द स्पॉट सगळं प्लॅन होणार आहे. भेटू आपण आता डायरेक्ट. गेलो आहे गाडी घेऊन. ॲक्च्युली ही गाडी माझी नाही आहे, माझ्या मित्राची आहे. माझी गाडी थोडी मेंटेन नाही आहे, खराब झाली आहे, म्हणून मी माझ्या मित्राची गाडी घेऊन चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि आता टाईम झालेला आहे 6:30. हा टाईम रॉंग आहे वाटतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आपण आता निघूया. आणि आपल्याला आधी जायचं आहे ठाकुर्लीला, एका मित्राला पिक करायला. सो लेट्स सी. सो गाईज, आता आपण माझ्या बिल्डिंगच्या इथे निघालेलो आहे. आणि आता आपण डायरेक्ट चाललो आहे ठाकुर्लीला, एका फ्रेंडला पिक करायला. कुठे जाणार आहोत हे तर काहीच आयडिया नाही आहे. बघू आता आपण डायरेक्ट जाऊन तिकडे. तर आधी भेटू. ॲज युजल लेट. कपड्याला इस्त्री पण नाही बघ. काय इस्त्री? किती वेळ झाला? कितीला जाणार होतो यार? यार क्या बोलणे का, ये शिंदे क्या बोलने का क्या आपको वैसे? हे शिंदे सरनेम वाले सगळे असेच असतात, त्याच्यामुळे लेट झालाय. ग्रुपवर त्याने झाट मेसेज केला नाही, काय नाही. मग प्लॅन आहे की नाही ते माहीतच नव्हतं. लेट येतात पण थेट येतात. आता बघूया ते येतात की नाही. अजून फोनच नाही उचललाय. मग काय आता उचलणार, मग आंघोळ करणार. मग आपण 2 बॅग काय घेतल्या? मी ऑफिसच्या नावाने निघालोय आज संडेला. पण झालं, समजलं आता. संडेला पण हा कुठला ऑफिस आहे? अरे ओव्हर टाईम आहे आज माझा. चला. आता आपण पोचलेलो आहे माथेरानच्या खालीच बरोबर. आणि मिनिमम अर्धा तास लागला आम्हाला डोंबिवलीवरनं यायला. आणि क्लायमेट तर बघू शकतो तुम्ही, खूपच ऊन आहे. आम्ही इमॅजिन केलेलं की पाऊस वगैरे पडेल, पण आता बघू. हाय ब्रो. चोर. इथं नको. स्वर्ग म्हणजे माथेरान. स्वर्ग म्हणजे फक्त आणि फक्त कोकण. तर मित्रांनो, आता आपण पोचलो मानगाववाडीमध्ये. माथेरानला स्टार्टिंगवरच एक लेफ्टला एक पॉईंट आहे मस्त. मी गाडी बघा आपलं. आणि क्लायमेट पण बघा, काय क्लाउड्स दिसतात मस्त. इथून ट्रेन जाते. इथे एक स्टेशन आहे पुढे. काय वाटतंय बघा मस्त. ते बघा उंदीर, लोक बघा उंदीर. एक नंबर. फक्त पावसाची कमी आहे थोडीशी. पाऊस असताना तर अजून मस्त वाटलं असतं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे काय मस्त वातावरण झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे पूर्ण वरती अमन लॉजपर्यंत. त्याच्यानंतर काय माहीत नाही अजून काय करणार आहे, पण मस्त वाटते बघा. पाऊस पडला ना तर अजून खूप छान वाटेल. आणि या प्रकारे आता आपण जाऊया आपल्या मित्रांकडे आणि थोडीशी बकचोदी करूया. संडे फंडे आहे वरते. 500 रुपये देऊ बेंच. माझा गॉगल तोडला. अरे काय नाही तोडला, आणि हातात घेतला आणि तुटला. राहू दे, असाच फोटो काढ. दाखव कसा होता मग. घे ना, जवळ घे ना. अजून जवळ येत ना. 15 मिनिटं कमीत कमी. किती? 30 मिनिटं एका बॅटरीवर. 30 मिनिटं एका बॅटरीवर म्हणजे 3 बॅटरी. समजलं? हे जर तुम्ही कधी फ्युचरमध्ये ड्रोन घेतला तर हे लक्षात ठेवा की 3 बॅटरी असल्या तर 3 तास चालणार. म्हणजे एक बॅटरीवर आपण 45 बॅटरीवर पतंग लावून नाही उडवू शकत. 45 मिनिट्स. पतंग लावून फोन. हा, हे पण करू शकतो ना. करू शकतो. देसी जुगाड. बकचोदी रुकनी नाही चाहिए. आणि इथे वरती बघा. Frozen to the sky, the summer was alive, going down.
बघा केवढी लागली. आज वीकेंड आहे म्हणून जास्त ट्रॅफिक झालेली आहे. आपण टाकू शकतो का साईडने? टाकू शकतो? नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. जाऊ शकतो असं काय नाही. तुम्ही ट्रॅफिक बघा आता वरती जर करा कॅमेरा. सगळ्याने गाड्या एक्साइट टाकलेल्या आहेत राईट साईडने पण, म्हणून उतरताना पण प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बघा, कॉर्पोरेट मजदूर असाल तर संडेच्या दिवशी बाहेर निघू नका. एक दिवस सुट्टी काढा. आणि कॉर्पोरेट मजदूर असेल तर मग त्याला काय मजदूर असाल संडेला फक्त सुट्टी असेल तर सगळ्यांनी टाकली आहे. 3 लाईन जमा होणार वाटतं. तिकीट बघा किती आहे. ॲडल्टची 50, चाइल्ड 25. आपल्याला किती काढायचे आहेत? 3 अडल्ट 1 चाइल्ड. चाइल्ड आहे काय? ॲडल्ट आहे हा. ॲडल्ट डबल कुठे गेला? तो बिझी आहे थोडा ब्लॉगमध्ये. CK ब्लॉग्स. गर्दी बघा, गर्दी किती आहे आज संडेला. नाही वीकेंड्सला तर अवॉइड करायचे ना. वीकडेजमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला थोडं नेचरची जरा इझिली मजा घेता येईल. हे आता 50 रुपीजची तिकीट काढलेली आहे आणि 4 जणांचे 200 झाले आमचे. आणि इथे एंट्री करताना तुम्हाला पहिले तिकीट दाखवायला लागणार, त्याशिवाय तुम्हाला एंट्री देऊ शकत नाही. आहेत 4 तिकीट आहेत, पण आपण 6 लोक आहे ना. पण आम्ही 6 आहे. आजूबाजूला बघू नका, समोर बघा. कंट्रोल. ही लाईन जी लागली आहे ती मला वाटतं रिक्षाची लाईन आहे. रिक्षाची ना? हो वाटतं रिक्षाची आहे. ओके गायडर. ई रिक्षा थांबा कधी झाला? आपण होतो तेव्हा तर रिक्षाचं नव्हतं शॉर्ट. भाई इतना अच्छे स्पॉट अपन आप हिल स्टेशन पे आ रहे हो और यहाँ पे आप लोग रिक्शा लोगे? यहाँ पे अगर रिक्शा लोगे तो क्या मतलब आप? अब गाडव घ्या बघ. गाडव लेम होईल जास्त. हां थोडं लेम हो गया. रिक्षा आली आहे. रिक्षा नाव पडा गणेश. बुलडोजर आहे. 2.1 किलोमीटरवर बारमुख पार्क आहे. इकडे चिल वातावरण असतं. चिल जाऊ शकतो. असं होऊ शकतं. आपण इथे गेलेलो का? नाही गेलेलो ना. अरे पण तिथे बारमुखमध्ये चप्पलचा कसा वाट लागेल. तिथे फक्त घोडेच जाऊ शकतात. घोडा आहे का घोडी ओळखता येतं तुम्हाला? ते कुठे चाललेत घोडे? आंधळे झालेत की काय? घोड्यांना नशा करवली आहे आणि त्यांना चालवत आहेत फक्त, बाकी काय करत नाहीये. हा बघ. अरे नरेश उठ. उतरतीचा प्रवास आहे त्यांचा. मोन्या लिंबू पाणी प्यायला थांबलोय. थकला आहे बघा तेवढा. आणि मी पण. गो चिअर्स. काय ना बरोया बदमाश आहे तो, बदमाश आहे. अरे नाही त्याला चिकन लागतं मला वाटतं. चल जास्त ह्याला दे. मला दे. मला ते घे. जवळचा कुठला तर सांग, आपण कुठं जायचं. आता आपण आहोत माथेरान रेल्वे स्टेशनला. तर इथून सरळ गेलो तर हॉर्स स्टँड नाही. माधवजी आणि खंडाळा पॉईंट आहे. खंडाळा पॉईंटला चांगला व्ह्यू असेल. पण ते पण किती किलोमीटर आहे आपल्याला पण माहिती पाहिजे ना. 1 किलोमीटर माझ्या मते 3-4 किलोमीटर असेल. 3-4 किलोमीटर. 3-4 किलोमीटर असेल. चलो आगे. माथेरानमध्ये गेम झोन आहे, पण इथे पण काय करणार गेम झोन. इथे तर आपल्याला नेचरची मजा घ्यायची असते. इथे पण गेम खेळायचा मतलब नाही आहे. हे खाऊ शकतो आपण,
भूक लागली आता. अजून तर आपण नाही, आता आपण फुल ट्रेक करणार आहे, त्यानंतर मग खाणार आहे. 5 किलोमीटर तरी झाले आपलं चालून. 5 किलोमीटर 5 किलोमीटर झालंच असेल. तर बघू आपण नॉर्चिलोड गार्डन, हे मार्केट आहे फुल आज भरलेलं आहे. आणि हे काय स्टेट बँक ऑफ इंडिया. तर गाईज आता आम्ही खंडाळा पॉईंटमध्ये आलेलो आहे माथेरानच्या. आणि आता इथून चाललो आहे आम्ही आतमध्ये. ते दोघं कुठे आहेत? हे दोघं गेले पुढे. या पॉईंटला खूप गर्दी वाटते, असं नाही वाटत आहे का? गर्दी तर आज सगळीकडेच असणार आहे. चला लेट्स सी हा पॉईंट कसा असेल. तो भाई हा आहे लोणावळा खंडाळा पॉईंट. इथे किती मस्त वाटतंय. आणि इथे बघा शे, एका साईडला व्ह्यू आणि एका साईडला व्ह्यू. सो गाईस इथून राईट साईडला आता इको पॉईंट आहे. आणि आम्ही फुल 8-9 किलोमीटर ट्रेक तरी केली आहे. कार्डिओ पण झालं आहे पूर्ण आज तर. आणि आता आम्ही चालू इको पॉईंटला. बघू आता इको पॉईंट आहे का चांगलं. मागे आम्ही गेलो खंडाळा पॉईंट, तो एवढा काही वर्थ नव्हता वाटला. आता डायरेक्ट चाललो इको पॉईंट. बघा काय मस्त वाटतं, एक नंबर. काय घंटा इको आहे. टिको नाही, टिको आहे टिको. चमेली. आता आपण इको पॉइंट वरती येऊन आता ड्रोन उडवणार आहे इथे. बघूया आता आपल्याला कसे मस्त शॉट्स भेटतात ते आणि खूप छान दिसते. आता आपण इको पॉईंटवरनं निघालेलो आहे आणि आता आपण चाललो आहे डायरेक्ट आपल्या बाईक पार्क केले तिकडे. आणि आपला आज ट्रेक झाला असेल 10-11 किलोमीटर झालं. अरे वा, पाऊससुद्धा आला आहे. आणि आपलं सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आता आपण ठेवून देऊ आतमध्ये. पाऊस आपल्याला मगाशी पाहिजे होता आणि आत्ता का पडला पण काय आम्हाला आल्याला पाऊस का असं होतं? इथून आलेलो का इथून आलेलो आपण? घरी जाता जाता पण आपण त्याचं फिरून जाणार आता ना. नाही रे, हे पॉईंट खंडाळा पॉईंट आहे बघ शुभम, इथून पण जाऊ शकतो. काय आहे इथे? ओ तोप ना, काळाची तोप आहे ते. काहीतरी ऐतिहासिक असणार. आणि हा पाऊस माथेरानच्या या डोंगरावरून शोध चढताना स्किन एवढी खराब झाली असं वाटतंय उन्हामुळे. गरम नाही होतं एवढं पण एकदम टॅन झालं अशी वाटतं स्किन पूर्ण. बघूया आता.
मूड हा झालाच पाहिजे. तर गाईस आता आमची ट्रेक संपत आली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बाईक जिथे पार्क केली तिकडे पार्किंगमध्ये आणि तिकडून मग डायरेक्ट आम्ही जाणार आहोत पहिल्या कुठेतरी जवळपास हॉटेलमध्ये खायला, कारण की खूप भूक लागली आहे. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी खाल्लं होतं पण त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. फक्त आम्ही एनर्जी ड्रिंक पियत चाललो आहोत. आणि भूक लागलेली आहे की नाही तुला? खेचायचं कसं असं केलं ओढलं असं ओढलं ते ब्रेक लागणार. कसं? हो मस्त आहे. गोधागबर. तर गाईच आता आम्ही खाली पोहोचलेलो आहे अमर लॉजच्या इथे आणि हे बघा तिघं थकलेले आहेत. मी नाही थकलो भाई, मी हे लोक बस बोलले मला. पण त्यांचं हे पण आहे डिसएडव्हान्टेज. त्या लोकांनी आज शूज नाही घातले होते कारण की आपण अनप्लॅन ट्रिप होती म्हणून. चप्पल घातली म्हणूनच सीन झालं. So much pain to the eternity of the infinity of the universe of the डोंबिवली from बंद. आता आमचा प्रवास परतीचा चालू झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी भोजनालयात. कुठे चाललो आपण? भोजनालयात. येताना खूप ट्रॅफिक वाटला, खूप पण जाताना मस्त आहे. आता मस्त शॉर्ट वाटतंय जाताना. ते लोक हे गाडी लावतात ना, स्वर्ग हा एक स्वर्ग. व्यू देखो गाइस, व्यू जस्ट प्रीशियस. एवढा हाईटला. सो गाईस आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत घरी जायला. संध्याकाळचे 5 वाजलेत. पूर्ण दिवस झाला आहे आणि खूप मजा केली आज आम्ही. तुम्ही बघितलं असेल आज ब्लॉगमध्ये किती मस्त मजा केली आम्ही. आणि संडे फंडे डे वेल स्पेंड असा झालेला आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असाच आपण एक नवीन कंटेंट घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.